सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस। 20 जुलैला संसदेवर निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चामध्ये सहभागी होण्याचं वांगचुक यांचं आवाहन। तर दिल्ली हायकोर्टाकडून वांगचुक यांच्या प्रकृतीसंदर्भात चिंता व्यक्त। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा। पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठीशी राज ठाकरेंची पोस्ट। वांगचुक यांच्या उपोषणात पंतप्रधान मोदींना लक्ष घालावं, राज ठाकरेंची मागणी। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढला। अभिनेता अतुल कुलकर्णी यांचा वांगचुक यांना पाठिंबा। अतुल कुलकर्णी आज 1 दिवसाचं उपोषण करणार। तटकरे पटेल मुख्यमंत्री भेटी संदर्भात सुनेत्रा पवार अनभिज्ञ असल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती का दिली नाही, सुनेत्रा पवारांचा तटकरे आणि पटेल यांना सवाल। कृषी मंत्री भरणेंच्या कार्यपद्धतीवर अमोल मेटकरेंची जाहीर नाराजी। वारंवार फोन करूनही कृषी मंत्री फोन उचलत नाहीत, मात्र इतर पक्षांच्या आमदारांचे फोन एका मिनिटात उचलतात, मेटकरींकडून आरोप। विनायक राऊतांच्या अडचणींमध्ये वाढ। सून गिरिजा राऊत छळ प्रकरणात विनायक राऊतांसह त्यांची पत्नी आणि गीतेश राऊतांचा जामीन फेटाळला। कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावर पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता। नाले वेळेमध्ये साफ न केल्याचा समुद्र किनाऱ्यांना बसला होता फटका। किनाऱ्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे निळाशार समुद्र काळवंडला। राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारातच। 3201 शाळा अजूनही अंधारात। 11000 शाळांमध्ये वीज असूनही कार्यरत नाही। 23855 शाळांमध्ये इंटरनेट नाही, संगणकही बंद। मराठवाड्यामध्ये 17.65 लाख हेक्टर जमिनीवर दुबार पेरणीचं संकट गडद। पावसानं दडी मारल्यानं पाण्याअभावी खरीपाची पिकं धोक्यात। पाण्याअभावी उगवलेली पिकंही धोक्यात। नीट पेपर लीक प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर। शिवराज मोटेगावकर यानं 5 लाखांमध्ये मिळवले होते केमिस्ट्रीचे प्रश्न। एनटीएचा पेपर सेट करणारे पॅनल सदस्य PV कुलकर्णींना 5 लाख दिल्याचा आरोप। मुंबई पुणे एक्सप्रेस सेवा आजपासून पुन्हा सुरू। खंडाळा घाटामध्ये दरड कोसळल्यानं ठप्प झाली होती सेवा। डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी आजपासून पुन्हा धावणार। सिया गोयलच्या वडिलांच्या पुण्यातील दुकानावर FDA कडून कारवाई। अन्न पदार्थांच्या गुणवत्तेसंदर्भात आणि कायदेशीर बाबींबद्दल गंभीर त्रुटी आढळल्यानं कारवाई। सियाचे वडील होलसेल ड्रायफ्रुट्सचे व्यापारी। मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर। काल अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशाला लोखंडी कड्यानं मारहाण। तर चर्चगेट विरार लोकलमध्ये सुद्धा प्रवाशांची तुफान हाणामारी। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा बारामतीहून पंढरपूरकडे प्रस्थान। काटेवाडीमध्ये पार पडणारं डोळ्यांचं पारणं फेडणारं मेंढ्यांचं रिंगण। तर माऊलींच्या पालखीचं आज पहिलं उभं रिंगण। उद्यापासून भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल ट्रेन धावणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ट्रेनचा शुभारंभ। हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर 10 डब्यांची हायड्रोजन ट्रेन धावणार। नव्यानं उफाळलेल्या अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले। ब्रेंट क्रूडचे भाव 1% वाढून $86 प्रति बॅरलवर। इंग्लंडचा धुव्वा उडवत अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये शेवटच्या 7 मिनिटांमध्ये फिरला सामना। अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 न उडवला धुव्वा। फायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना बलाढ्य स्पेन विरुद्ध होणार।
आणि भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये आज दुसरा वनडे सामना. दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज. दुखापतीमुळे कर्णधार शुभमन गिल संघाबाहेर.